तर धाराशिव मधून अपडेट येते। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषद निवडणुकीमधल्या महाविकास आघाडीची 150 मतं फुटलेली आहेत। महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 एवढी जास्त मतं मिळाली आहेत। 721 मतांनी बसवराज पाटील विजयी झालेत। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, एवढ्या मोठ्या फरकानं खरं तर महायुतीचे उमेदवार विजयी होतात। खरंच महाविकास आघाडीला ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा फटका बसलाय का? माधवी, महायुतीचे जे उमेदवार आहेत बसवराज पाटील यांचं पारडं खरं तर पहिल्यापासूनच जड होतं। त्याला अनेक कारणं होती। महायुतीतल्या नेत्यांचा समन्वय, प्रचाराची राबवलेली यंत्रणा यामुळे त्यांचा विजय निश्चित होता। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जो विजय झाला त्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या मतामध्ये ही मोठी फूट पडलेली आहे। आता ओमराजे निंबाळकर यांच्या बंडामुळे ही मतं फुटली की महाविकास आघाडीमधला समन्वयाचा अभाव, यामुळं हा चर्चेचा विषय आहे। मात्र महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट झालेली आहे। आपण जी प्रचाराची यंत्रणा बघितली तर त्यामध्ये महाविकास आघाडीची एक वाक्यता दिसत नव्हती। उमेदवार महेश देशमुख एकाकी फिरताना दिसत होते। कुठेतरी शिवसेनेचे नेते असतील हे प्रचारापासून लांबच असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याचमुळं ही चर्चा आता होताना पाहायला मिळते। मात्र सर्वाधिक मतांनी बसवराज पाटील विजयी झालेले आहेत। माधवी, अप्पासाहेब, धन्यवाद या माहितीसाठी। तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमध्ये बंड केलेला आहे। कालच त्यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलाय। मात्र अर्थात या सगळ्या बंडखोरी मागे गेल्या अनेक दिवसांपासून काहीतरी घडत होतं असं सांगितलं जात होतं आणि जी ही निवडणूक झाली या निवडणुकीवरही त्याचा परिणाम झालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय। खरं तर संपूर्ण मराठवाड्यातल्या या सगळ्या जागांवर त्याचा परिणाम झालाय अशी शक्यता वर्तवली जाते। मग ती नांदेडची जागा असो की धाराशिवची जागा असो, या सगळ्या जागांवर खरंच या निवडणुकीचा, या बंडखोरीचा फटका बसलाय का किंवा त्याचा परिणाम झालाय का, हे आता आगामी काळात स्पष्ट होईल। तर पुन्हा एकदा नाशिकमधून अपडेट येते। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या कन्या भाऊक झाल्यात। गोकुळ गीते यांनी आघाडी घेताच नरेंद्र दराडे आणि त्यांच्या कन्या मतमोजणी केंद्र सोडताना भाऊक झाल्याचं दिसतंय। सगळ्या नेत्यांनी विश्वासघात केला असं म्हणत प्रियांका दराडे यांना अश्रू अनावर झाले। त्यांनी त्यांचा हा संताप व्यक्त केला। सगळ्या खोट्या गोष्टी असतात। सगळे नेते वरच्या वर दाखवतात। तुम्ही भाऊक झालेले आहेत? नाही, सगळ्या खोट्या गोष्टी असतात। सगळे नेते वरच्या वर दाखवतात। तुम्ही भाऊक झालेले? तर सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, सगळे नेते वरच्यावर गोष्टी दाखवतात असं म्हणत प्रियांका दराडे यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय। प्रियांका दराडे या भाऊक झालेल्या आहेत। मतमोजणी केंद्र सोडताना त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। प्रियांका दराडे या नरेंद्र दराडे यांच्या कन्या आहेत आणि त्यांनी अशा रीतीनं मतमोजणी केंद्र सोडताना त्यांचा संताप व्यक्त केलाय। तुम्ही भाऊक झालेले आहेत? नाही, सगळ्या खोट्या गोष्टी असतात। सगळे नेते वरच्या वर दाखवतात। तुम्ही भाऊक झालेले आहेत? नाही। तर नरेंद्र दराडे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। माझा विश्वासघात करण्यात आला, केसानं गळा कापला अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी मतमोजणी केंद्र सोडताना दिलेली आहे। त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या कन्या देखील संताप व्यक्त करत म्हणतात की सगळं खोटं आहे, नेते फक्त वरच्यावर दाखवतात। अपक्ष उमेदवार असलेल्या गोकुळ गीतेंना 357 मतं मिळतात। पहिल्या पसंतीची 357 मतं मिळतात आणि त्यामुळेच नरेंद्र दराडे यांनी संताप व्यक्त केलेला आहे। वकील साहेब ऐका ना, किती मत? 247 नाही, 248 आणि 357 109 मतांनी विजयी। 109 मताने ना? किती? 109 मताने। वकील साहेब ऐका ना, किती मत? 247 नाही, 248 आणि 357 109 मतांनी विजयी। 109 मताने ना? 109 मताने। वकील साहेब ऐका ना, किती मत? 247 नाही, 248 आणि 357 109 मतांनी विजयी। 109 मताने ना?
आता बातमी आहे सांगली सातारा विधान परिषदेसंदर्भात. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे धैर्यशील कदम हे विजयी झालेले आहेत. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय झालाय. धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवलाय. तरुण भारत स्टेडियम येथे पार पडलेल्या मतमोजणीमध्ये कदम यांना 593 मतं मिळालेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळालेत आणि त्यामुळे कदम यांनी 301 मतांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवलाय. एकूण या निवडणुकीत 9 मतं अवैध ठरवली गेली होती आणि निकाल जाहीर होताच सांगली सातारा जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. तर किती मतं मिळालेत आपण पाहतोय. धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळालेत, अभय जगताप यांना 292 मतं मिळालेत, तर किशोर धुमाळ जे अपक्ष होते त्यांना एकही मत मिळू शकलेलं नाहीये. धैर्यशील कदम यांचा 301 मतांनी विजय झाला आहे. तर सांगली साताऱ्यातली दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांनी आधीच आमदार अशी धैर्यशील कदम यांच्या नावाची पाटी तयार केलेली होती. मोठा जल्लोष करण्यात येतोय सातारा सांगलीमध्ये. भाजप